मुंबई एसटी बँकेमध्ये सदावर्ते शिंदेच्या सेनेच्या संचालकांमध्ये आणि हाणामारी झालेली आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून एसटी बँकेच्या बैठकीमध्ये हाणामारी झाली। दोन्ही गटामधल्या संचालकांनी शर्ट फाटेपर्यंत एकमेकांना मारलेलं आहे। एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या मुंबईतल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली। गुणरत्न सदावर्तेंचा गट आणि शिंदेच्या शिवसेनेचा आनंदराव अडसूळ यांचा गट एकमेकांवर धावून गेले। दोन्ही गटातल्या संचालकांनी अगदी शर्ट फाटेपर्यंत हाणामारी केली। दरम्यान हाणामारीचं कारण होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग। सांगायचं आहे की संचालक मंडळाची बैठक आहे, यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर यायचं आउटपुट जाता कामा नये। बँकेच्या सत्ताधारी संचालकांवर विरोधी संचालकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आज व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून ही हाणामारी झाली। हाणामारीचा हा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला। त्यांच्या माया बहिणीला धरल्यावर कपडे फाडलेत माझे सगळे। धरल्यावर येतील का वाचवायला? आज 25 जणीच्या तक्रारी आल्या की डायरेक्टर लोकांना आम्हाला एकटीला कॅबिन मध्ये बोलवून आमच्या सोबत चुकीचं कृत्य केलं म्हणून मराठा समाजाच्या मुलींच्या तक्रारी येतात। आज त्यांचे लग्न झालेले नाहीत, आयुष्य बरबाद। आपल्या बायका माया बहिणी कामाला जातात, कुठं त्यांचं बरबाद होऊ द्यायचे का जीवना? मारहाण करणारे सदावर्तेचे जनसंघाचे कार्यकर्ते होते, त्यांचे नाव सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहे। नाव मी पोलीस स्टेशनमध्ये सांगेल, सर्वांची एफआयआर मध्ये फाडेल। हा भ्याड हल्ला पूर्वनियोजित कट होता। माननीय आता आमच्या संचालकांनी सांगितल्याप्रमाणे या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी कुठेतरी झालेली होती। ज्याप्रमाणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरांवर हल्ला झालेला होता, त्याच प्रकारचा हल्ल्याचा कट, त्याची सुद्धा सूत्र काल कुठेतरी झालेली असतीलच। बोनससाठी मागणी करत होतो त्यांना, तर त्यांनी वाद उद्भवला, शिवीगाळ केली, मला जातीवर बोलले, मारहाण केली आणि मला मुक्कामार भरपूर लागलाय। माझ्या हाताला बी मारलेला आहे त्यांनी खूप, त्यामुळे मी तक्रार द्यायला आज इथे आलेले ना। खरं तर सदावर्तेच्या गँगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्रीप्लॅन करून केलेला आहे, कारण या सभागृहामध्ये केवळ एसटी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं, परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत। तर सगळं उजळाच येईल। आज रोजी गुणरत्न सदावर्ते या सगळ्या घटनाक्रमाचा पापी आहे, हकदार आहे। त्यांनी जे सगळं घडवून आणलं आणि याच्या सर्वस्व दोषी ते आहेत।